तसेच पश्चिम हिमालयीन क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढेल। अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचीही शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलाय। नदी नाल्यांच्या प्रवाहात वाढ झाली आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। भात लावणीच्या कामांना यामुळे वेग येईल। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून नालेही तुडुंब भरले। अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। रखडलेली भात लावणीची कामं आता वेगाने सुरू होण्याची आशा आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। खरं तर गेले 8-10 दिवस पावसाने विश्रांती घेतलेली होती, परंतु काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि आज सकाळपासून मुसळधार पाऊस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोसळत आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता, गेले 8-10 दिवस पाऊस नसल्यामुळे शेतीची कामे खोळंबलेली होती, परंतु रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे इथली जी शेतं आहे त्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। आज खरं तर पाळीव शुक्रवार असल्यामुळे भात शेतीची जी कामं आहेत ती बंद आहेत, परंतु उद्यापासून उर्वरित जी भात लावणीची कामे आहेत त्याला जोर येईल। पावसाचा जोर वाढत आहे, त्यामुळे नद्या ज्या आहेत त्या पूर्ण क्षमतेने वाहत आहेत। त्याचबरोबर जे नाले आहेत ते तुडुंबपणे भरून वाहत आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने पुनरागमन केल्यामुळे बळीराजा सुखावलेला आहे आणि उद्यापासून शेतीच्या कामांना वेग येणार आहे। पावसाच्या आगमनामुळे इथले जिल्ह्यातील जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत, ते सुखावलेले आहेत। हवेमध्ये गारवा निर्माण झालेला आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। पावसाने दडी मारल्यानं शेतकरी संकटात आलाय। अमरावतीत पिकं वाचवण्यासाठी